पुढच्या 1 वर्षात अशी काही महत्वाची तुमच्याकडे कन्सेप्ट आहे का? जसं हे युवक केंद्र होतं, युथ हे होतं, तसं काही नवीन कन्सेप्ट आहे की जे तुम्ही पुढच्या वर्षी पूर्ण करा? मी 2-3 संकल्पनांवर काम करतोय. एक म्हणजे हा जो इनोव्हेशनचा जो प्रोजेक्ट आहे हा फार महत्वाकांक्षी आणि मोठा प्रोजेक्ट आहे. कारण ह्याच्यामध्ये 300 मला केंद्र जय हिंद युथ क्लब ज्याला मी नाव दिलेलं आहे ते 300 करायचे मला संपूर्ण उत्तर महाराष्ट्रामध्ये. तर त्याला निधी लागणार आहे, त्याला वेळ लागणार आहे, तर तो एक संकल्पना आहे. त्याचबरोबर हे इनोव्हेशन सेंटर आता त्याचे टेंडर वगैरे सगळ्या प्रोसेस चालू आहेत. पुढच्या 5-6 महिन्यात त्याचे कामं होतील. तर साधारणतः पुढच्या वर्षात हे इनोव्हेशनचा प्रोजेक्ट पूर्णत्वास नेणे हा माझं पहिलं टार्गेट आहे. त्याचबरोबर पर्यटनाला चालना देण्यासाठी आपण काय करू शकतो? आज आपण पाहतो की आपल्याजवळ अजिंठापर्यंत लोक येतात, परंतु त्यांना पुढे आणण्यासाठी आज आपल्याकडं अशी काही व्यवस्था नाहीये. तर त्यांना पुढे आपण कशा पद्धतीने आणू शकतो या दृष्टीने देखील मी थोडासा विचार करतो आहे की जे जे आपल्या जळगाव जिल्ह्यातले महत्त्वाचे पर्यटन केंद्र आहेत, उदाहरणच द्यायचं झालं तर पाटणा देवीचं एक चाळीसगाव तालुक्यातलं केंद्र आहे का जिथं शून्याचा शोध लागला, परंतु आज आपण पाहतो की शून्याचा शोध लागल्याचे तिथं गणित काहीतरी मागच्या काळात जाहीर केलं होतं की गणित विद्यापीठ किंवा काहीतरी करणार, परंतु अजूनपर्यंत ते कागदावरही आलेलं नाहीये. तर माझा प्रयत्न हा आहे की निदान असं काही संकल्पना मांडून लोकांना कसं तिथपर्यंत आणता येईल हा प्रयत्न करायचा आहे. कारण अजिंठावरून जर मधून जर आपण जर एक जो रस्त्याची मागणी बऱ्याच वर्षाची 40 गावकरांची आहे ती जर झाली तर पाटणा देवीचा जो घाट आहे त्या घाटातून जर रस्ता झाला तर डायरेक्ट तो येतोय खाली जिथं शून्याचा शोध लागला त्या भास्कराचार्यांच्या समाधीच्या तिथे येतो. दुसरी गोष्ट रामायण वाल्मिकी लिहिण्याचं वाल्मिकींचं जे जन्म जिथं झाला तो देखील 40गाव तालुक्यामध्ये झाला. म्हणजे वाल्मिकींच्या नावाने अयोध्येमध्ये एअरपोर्ट होतं, परंतु वाल्मिकींच्या ऋषी वाल्मिकींच्या नावाने जिथं तिथं त्यांचा जन्म झाल्याचा दावा आपण करतो आणि त्याचं आपल्या ब्रिटिशकालीन दस्तावेजांमध्ये नोंद देखील आहे जिल्ह्याच्या. त्याच्यासाठी आपण काही विशेष निधी आणू शकतो का? त्याची काही आपण अयोध्येमध्ये प्रभू रामाचं मंदिर होत असताना ते रामायण आपल्या जगासमोर आणणाऱ्या वाल्मिकी ऋषी वाल्मिकींच्या जन्मस्थळावर काही आपण करू शकतो का, जेणेकरून पर्यटनाला चालना मिळेल? माझा उद्देश तो जास्त राहिलेला आहे. वाल्मिकींचं एकमेव मंदिर आहे इथे, अशी काही पर्यटन आम्ही तेच बोललो की आता आपण वाल्मिकींच्या एक उदाहरण मी तुम्हाला दिलं, परंतु अशा अनेक गोष्टी आहेत. आता सोपी गोष्ट सांगायची म्हणजे अमळनेर तालुक्यामध्ये विप्रो कंपनीची पहिली कंपनी चालू झाली अजिम प्रेमजींची, परंतु आज आपण पाहतो की त्या म्हणजे अजिम प्रेमजींनी संपूर्ण जगाला आणि जगामध्ये ते फार मोठं काम करतायत, परंतु त्याचा फायदा जिथं सुरुवात झाली त्या जिल्ह्याला तर अजून मला होताना दिसत नाहीये. तर म्हणून मी अजिम प्रेमजींशी देखील संपर्क करण्याचा प्रयत्न केलेला आहे की त्यांनी आणि त्यांचे भावनिक नातं आहे त्या अमळनेरच्या फॅक्टरी बरोबर, म्हणजे अतिशय ते भावनिक आहेत. जेव्हा त्यांच्याशी संपर्क केला तेव्हा त्यांनी सांगितलं की हे अतिशय आमच्या हृदयाच्या जवळचं आहे, कारण पहिली फॅक्टरी त्यांची आहे. तर मग त्याचा उपयोग करून आपण इथल्या तरुणांसाठी काही करू शकतो का, हा एक प्रयत्न माझा आहे. अशा अनेक गोष्टी मनात आहेत ज्या करण्याचा प्रयत्न करणार आहे. तेच सांगितलं मी, त्याला पुस्तिका दिली. आता साने गुरुजी वाचनालय जे महापालिकेचं आहे ते महापालिकेने तिथे टेंडर काढलेलं आहे आणि मला अपेक्षा आहे की लोकसभा आचारसंहिता लागण्याच्या आधी त्याची वर्क ऑर्डर होईल आणि ते काम चालू होईल. त्याला 2 कोटी रुपयाचा निधी आपण दिलाय. सुरुवातीला 1 कोटी दिला होता, नंतर त्याचं एस्टिमेट वाढलं. त्याच्यामध्ये वाचनालय आहे, अभ्यासिका आहे, को वर्किंग स्पेस आहे, ज्याला आता इन्क्युबेशन सेंटर म्हणतात. म्हणजे ज्यांना छोटे छोटे उद्योग करायचे ते लोक एकत्र येतात, बसतात. त्याला शासनाचे काय फंडिंग आहे, प्रत्येक गोष्टीला केंद्र आणि राज्य शासनाची स्कीम आहे. प्रत्येक गोष्टीला फक्त ती एक जागी कशी आणायची, त्याचं मार्गदर्शन कसं करायचं याची मात्र कुठेही व्यवस्था उपलब्ध नाहीये. दादा, चंद्रकांत पाटलांनी काही दिवसांपूर्वी सांगितलं की विद्यार्थिनींना मोफत शिक्षण दिलं जाईल, याचा भार शिक्षण संस्था आणि इतर विद्यार्थ्यांवरती होईल का? असं आहे की त्याचा भार याच्यासाठी होणार नाही, कारण आधीच 50% मुलींना ओबीसी असेल, SC ST असेल, EBSA असेल यांना 50% माफच होतं. आता ज्या कशातच बसत नाही त्यांना आणि 50%च्या ऐवजी 100% अशा पद्धतीने तो भार वाढणार आहे. तो भार शिक्षण संस्थांवर वाढत नाही, तो राज्य सरकारवर वाढणार आहे.
आणि तो जो भार वाढतोय त्याचं प्रमाण मला फार काय मोठं वाटत नाहीये. आणि जर सहज तुम्हाला सांगायचं म्हणून सांगितलं, मी इतक्या शाळा आणि कॉलेजेसला भेटी देत असतो. मागच्या 10 वर्षातल्या जर शाळांचे जर तुम्ही टॉपरची लिस्ट काढली तर 10 पैकी 7 ते 8 ठिकाणी मुलीच टॉपर आहेत, याची वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की जर त्या एवढ्या सिन्सिअरली करत असतील तर त्यांना प्रोत्साहन देणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. आणि म्हणून ते योजनेचं मी स्वागतच करतो. किंबहुना त्याच्यामध्ये 8 लाखाच्या क्रिमिलियरची जी अट आहे ती काढून सरसकट सगळ्या मुलींना ते शिक्षण जे आहे ते मोफत केलं पाहिजे, अशी माझी मागणी आहे. दादा, माध्यमाच्या शाळा मोठ्या प्रमाणात वाढत आहेत आणि त्याचा फटका मराठी माध्यमाच्या शाळांना मोठ्या प्रमाणात बसला आहे. विद्यार्थी संख्या कमी होती आहे. शाळांचं काही म्हणणं आहे की आम्हाला अनुदान वेळेवर येत नाही. त्या मराठी शाळा वाचवायच्या कशा, त्यासाठी काय करतात? मराठी शाळांनी आता स्पर्धात्मक आपण युगात आहोत याचं भान ठेवलं पाहिजे. पहिली गोष्ट तर की आपण स्पर्धेत आहोत. आपल्या शेजारी उद्या इंग्लिश मिडियमची शाळा आली तर आपले मुलं तिकडे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. इंग्लिश मिडियमच्या कॉम्पिटिशनमुळे फीस फार कमी झालेली आहे. 5-5 हजार 10-10 हजार देखील इंग्लिश मिडियमच्या आज ऍडमिशन्स होत आहेत. आणि मग या तुलनेमध्ये आणि ती साधारणतः प्रत्येक पालकांची आता तेवढी फी देण्याची ऐपत तयार झालेली आहे की वर्षाला 10-20 हजार रुपये पालक आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी खर्च करतात इंग्लिश मिडियमचा असेल तर. मग अशी जर परिस्थिती असेल तर मराठी मिडियमच्या जे काही संस्था चालक असतील किंवा शिक्षक असतील यांनी त्या गोष्टीचं भान ठेवलं पाहिजे की आपण स्पर्धेच्या युगात आहोत. आणि स्पर्धेच्या युगात जेव्हा आपण असतो त्यावेळेस आपल्याला कॉम्पिटिशन मध्ये जे जे गोष्टी चालल्या आहेत त्या सगळ्या गोष्टी अडॉप्ट करणं गरजेचं असतं. मग त्यासाठी तुम्हाला दर्जेदार शिक्षण द्यावं लागेल, त्याच्यासाठी तुम्हाला त्यांच्या सुख सोयी द्यावं लागेल. आज आम्ही शाळांमध्ये जातो, शाळांची अवस्था अत्यंत वाईट आहे. ही वस्तुस्थिती आहे. का वाईट आहे? कारण त्याला वेतन सोडून कुठल्याही पद्धतीचं अनुदान नाहीये. आज ज्या शिक्षण व्यवस्था चालू आहे आपल्या देशामध्ये ती फक्त 2च लोकांच्या जीवावर चालू आहे. एक लोकसहभाग आणि दुसरं माजी विद्यार्थी. माजी विद्यार्थी आणि लोकसहभाग सोडलं आणि त्यांनी जर मदत केली नाही तर या शिक्षण संस्थांना कोणी तारू शकणार नाही. ही आत्ताची वस्तुस्थिती आहे. हे जरी खरं असलं तरी शैक्षणिक प्रयोग करून आपण चांगलं शिक्षण जर देऊ शकलो तर मला असं वाटतं की या मराठी माध्यमांच्या शाळांकडे देखील पुन्हा एकदा मोठा ओघ लागू शकतो. पण तुम्हाला त्याचा क्वालिटी एज्युकेशनवर लक्ष द्यावं लागेल. पण गव्हर्नमेंटच्या ज्या शाळा आहेत त्यांची परिस्थिती तीच आहे. जिल्हा परिषद असेल, हे असेल, शाळा असेल, इंग्रजी करून पालिकांनी सुद्धा सुरू केलं मीडियम, इंग्रजी मीडियम. पण शिक्षकांना वारंवार पगार येतात नाही. आपण हे इंग्रजी शाळा बघितल्या त्यांच्या शिक्षकांना फार पगार पण नाही. पगारात काम करतात. पुणे जिल्ह्यातली शाळा जिल्हा परिषदची आदर्श शाळा झाली, तसं जर मॉडेल केलं तर काय झालंय की म्हणजे हा थोडस विषयांतर आहे परंतु तरी सांगतो की जिल्हा परिषदेमध्ये किंवा महापालिकेमध्ये जो अधिकारी येतो, मग तो आयुक्त असेल किंवा मुख्य कार्यकारी अधिकारी असेल, तो येतो, काहीतरी त्याच्या डोक्यात असेल त्याचा प्रयोग करतो, तो जातो, तो प्रयोग फेल होतो. हे साधारणतः मी माझ्या म्हणजे 2007ला मी जिल्हा परिषद सदस्य होतो. 2007 ते 17 10 वर्ष जिल्हा परिषद सदस्य असतानाचा माझा अनुभव आहे ना. आताही तीच परिस्थिती आहे. आज दुर्दैवाने काय झालं की PM श्री नावाची योजना आलेली आहे. PM श्री योजनेमध्ये प्रत्येक शाळेला 1 कोटी रुपये देण्याचा निर्णय पंतप्रधान मोदींनी केला. प्रत्येक ब्लॉकमध्ये म्हणजे प्रत्येक तालुक्यात एक शाळा त्यांनी घेतली. PM श्री योजना आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी कोणी आला की तो एक मॉडेल स्कूल नावाचा आयटम काढतो, मग तो काहीतरी वेगळे विषय काढतो, मग PM श्रीचं वेगळं, मॉडेल स्कूलचं वेगळं, प्रत्येकाचं वेगळं. आणि मग त्याचा परिणाम असा झालाय की ते शिक्षकांना देखील कन्फ्युजन तयार झालेलं आहे की मुळातच त्यांना अशैक्षणिक कामं खूप आहेत. मुळातच त्यांना BLOचे कामं खूप दिलेले आहेत. म्हणजे प्रचंड काम इलेक्शनचं त्यांना दिलेलं आहे. त्याच्यानंतर वेगवेगळे सर्वे दिलेले असतात. आता जे निरक्षरता अभियान आलेले आहे म्हणजे साक्षरता निरक्षर शोधायचे ते काम शिक्षकांनाच आहे. मराठा आरक्षणाच्या सर्वेचं काम होतं ते काम होतं. अशा शाळा मी पाहिल्यात की 12 लोकांचा जिथं स्टाफ आहे तिथल्या 11 लोकांना मराठा सर्वेक्षणचं काम किंवा कोणतं तरी काम दिलं. लोकांनी शाळा सोडून दिल्या आणि सर्वेक्षणाच्या कामामध्ये गेले. तर मला असं वाटतं की म्हणजे ह्या गोष्टी ज्या आहेत ना हे प्रशासनाने याच्यावर लक्ष दिलं पाहिजे. आपण जर शैक्षणिक गुणवत्तेची अपेक्षा करत असू तर आपण त्यांना योग्य मार्गदर्शन केलं पाहिजे, योग्य संधी दिली पाहिजे आणि योग्य सुख सुविधा त्यांना दिल्या पाहिजे. या तिन्ही गोष्टी म्हणजे पगाराकडे आपलं लक्ष जातं की आपण खूप पगार देतो, पण पगार सोडून आपण दुसरं काहीच करत नाही. त्यांना ट्रेनिंग सुद्धा देत नाहीये, त्यांना आपण माहिती सुद्धा देत नाही.
की काय करायचंय, कसं करायचंय. आणि म्हणून मला असं वाटतं की शिक्षण विभाग जो आहे तो शिक्षण सोडून सगळे कामं करतो, अशी आजची परिस्थिती आहे. म्हणून हे अडचणी निर्माण झालेल्या आहेत. काँग्रेस गळती सुरुवात झालेली आहे, काही माजी खासदार गेले, काही कार्यकर्ते गेले आहेत, काय सांगणार नाही, आता काँग्रेसच्या अंतर्गत गोष्टीवर मी टिप्पणी करणं योग्य नाही, कारण मीच पक्षात नाही, त्याच्यामुळे मी कसं त्याच्यावर टिप्पणी करणार. मगाचा एक प्रश्न पुढे मी कंटिन्यू करतोय की मराठी शाळांना अनुदान नाही म्हणून संस्था चालक कामं करायचं टाळतात, म्हणजे सुविधा देण्याच्या बाबत कंपल्सरी करण्याचे निर्णय काल करण्यात आले, त्याबद्दल तुमचं मत काय? नाही, टी बघा, कुठलीही गोष्ट असो, जर गुणवत्ता ठेवायची असेल तर त्याला एंट्री पॉइंटलाच ती गुणवत्ता ठेवावी लागते. उद्या जर एखादा शिक्षक आला आणि तो नंतर जर तुम्ही म्हणले 4 वर्षांनी 5 वर्षांनी त्याला काही शिकवता येत नाही, मग तरी तुम्ही दोष सरकारलाच देणार. त्यामुळे एंट्री पॉइंट जी आहे ती महत्वाचीच आहे. एंट्रीचीच एक्झाम जर घोटाळ्यामध्ये अडकलेली असेल, तिच्यामध्ये जर करोड रुपये घेऊन जर टीईटी एक्झाम पास करून दिली जात असेल तर मग शिक्षकांची क्वालिटी कुठं मेंटेन होणार? ह्या विषयावर वेगळी चर्चा होऊ शकते. तो दोष काय त्या परीक्षा देणाऱ्या शिक्षकाचा किंवा त्या विद्यार्थ्याचा नाही, तो सरकारचा दोष आहे. सरकार जर परीक्षा नीट घेऊ शकत नसेल तर त्याची दुरुस्ती सरकारने केली पाहिजे. म्हणजे एखाद्या दवाखान्यात चांगला उपचार मिळत नाही म्हणून पेशंटच इमर्जन्सीत पाठवायचं नाही, असं तर होऊ शकत नाही. त्याच्यामुळे ते मला असं वाटतं की ती सोय जी आहे ती सरकारची जबाबदारी आहे. ती परीक्षा ज्या आहेत त्या त्यांनी फेअरली आणि चांगल्या पद्धतीने पारदर्शक पद्धतीने झाल्या पाहिजे. त्यांच्या याच्याप्रमाणे गरजेप्रमाणे फी घेण्याची परवानगी दिली पाहिजे. कारण आपण वेतन सोडून कुठल्याही गोष्टीला अनुदान देत नसल्यामुळे आज कुठलीही सुखसोयी आपण तिथल्या मुलांना देऊ शकत नाही. आणि म्हणून एक थोडीशी फी घेण्याची परवानगी शासनाने दिली पाहिजे असं माझं मत आहे. दादा, आपण सरसकट सगळ्यांना शिक्षण मोफत देऊ शकत नाही. जसं मुलींना 8 लाखाची मर्यादा तुम्ही म्हटलं की पाठवली पाहिजे, तुम्ही म्हटलं की 10 पैकी 7 मुली या चांगला अभ्यास करतात. 10 पैकी 7 नाही, 10 जे टॉपर आता साधारण 10-12वीची बाजू त्याच्यात 7-8 मुलीच दिसत आहेत. असं आपण मग मुलांना आपण देऊ नाही शकत का? सरसकट शिक्षण का नाही आपण? मुलांनी नाराजी व्यक्त केली किंवा मुलींना शेवटी स्वयंपाकच करायचं, आम्हाला घर चालवायचे, अशी विद्यापीठात मुलांनी हीच मानसिकता बदलण्यासाठी मुलींना पुढे आणणं गरजेचं आहे. कारण मुलींनी फक्त स्वयंपाकच करायचा आहे ही मानसिकता जी आपल्या समाजाची आहे, मला असं वाटतं ती बदलणं गरजेचं आहे. आणि 10 पैकी 7-8 जर मुलीच टॉपर येत असतील आणि मुलं जर फक्त बाकीच्याच कामामध्ये बिझी असतील तर मला असं वाटतं की हा प्रकार जो आहे हा थांबला पाहिजे. तुमची गोष्ट तुम्ही जे म्हणतात ती बरोबर आहे की सगळ्यांना सरसकट शिक्षण मोफत पाहिजे का, तर मोफतच पाहिजे आणि मी त्याचा पुरस्कर्ताच आहे. परंतु ती परिस्थिती आज शासनाची नाहीये, म्हणजे कुठल्याच सरकारची नाहीये. महाराष्ट्र सोडून द्या, देशातल्या कोणत्या सरकारची परिस्थिती अशी नाहीये की ते त्या पद्धतीने करू शकतात. मी सांगितलं, माझी एवढीच मागणी आहे की तुम्ही कोणतंही काम द्या, त्याच्याबद्दल काही हरकत नाही. परंतु काम देत असताना त्याची वेल इन ऍडव्हान्स वर्षाचं कॅलेंडर जर आम्ही बनवतो की कसं शिकवायचे काय, तर तुमचं ट्रेनिंगचं आणि याचं सुद्धा तुम्ही वर्षभराचं कॅलेंडर दिलं पाहिजे. तुम्ही आज रात्री सांगणार की उद्या सकाळी ट्रेनिंग आहे, आज रात्री सांगणार की उद्या सर्वे चालू करायचा, असं नाही चालू शकत. वाटायला पाहिजे ना की यांच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे. पुणे, मुंबई, नाशिक सोडलं, नागपूर सोडलं तर इतर महाराष्ट्रामध्ये डेव्हलपमेंटच नाही ना. म्हणतो विकासाचा सांगतो. तुम्ही माझ्या पुस्तिकेत जर वाचलं तर मी विधान परिषदेतील पहिला सदस्य असेल कदाचित की मी ती भूमिका मांडली की मुंबईचं दरडोई उत्पन्न हे 2,20,000 रुपयाच्या दरम्यान आहे आणि तेच नंदुरबार जिल्ह्याचं जर बघायला गेलं तर 9,000 रुपयाच्या घरामध्ये आहे. म्हणजे कुठं 2,20,000 रुपये दरडोई उत्पन्न, कुठं 9,000 रुपये दरडोई उत्पन्न. नाही, काँग्रेसचं तुमचं राहणं आहे असं आहे. अशा परिस्थितीत आजच्या राजकीय परिस्थितीत तुम्हाला काय वाटतं? नाही, आजची राजकीय परिस्थिती तर नक्की चिंताजनक आहे. ज्या पद्धतीने जे राजकारण चाललेलं आहे ते मला असं वाटतं की माझ्या पिढीला आणि या येणाऱ्या पिढ्यांना खूप काही ह्याच्यातून भोगावं लागेल असं मला वाटतं. कारण लोकशाही प्रक्रियेमध्ये आपल्याला एक स्थैर्य असावं लागतं सगळ्या गोष्टी. म्हणजे वैचारिक स्थैर्य असावं लागतं, प्रशासकीय स्थैर्य असावं लागतं. आज त्याचा सगळीकडे अभाव मला दिसतोय.
की नेमकं असं तुम्ही अभाव सांगताय, म्हणजे आजची राजकीय परिस्थिती आज तुम्ही सांगितलं की त्याच्यावर काही प्रतिक्रिया देणार नाही, पण इकडे पक्षाचे चालले नाही, त्यांनी मला प्रश्न जळगाव जिल्ह्यातले चालले पक्षांतर्गत मी विषयावर नाही बोलला, पण राजकीय परिस्थिती गंभीर आहे. राजकीय परिस्थिती हीच जे फोडाफोडी पक्ष ते चालले, चिन्ह इकडचे पक्ष तिकडे किंवा विरोधी पक्ष ज्यांच्यावर वारंवार आरोप होतात भ्रष्टाचाराचे ते सत्ताधारी सोबत बसतात, म्हणजे उद्या कोण कोण राहिल्याची परिस्थिती. या परिस्थितीवर विरोधक म्हणजे विरोधकाला ठेवायचंच नाही हे कितपत योग्य आहे, किंवा विरोधक संपवून टाकायचं ही भूमिका असं आहे बघा की कोणी कोणाला काय पकडून तर आणत नसतं. काय शेवटी हे जे असतात बाकीच्या गोष्टी आपण म्हणतो की ह्याच्यामुळं झालं असेल, त्याच्यामुळं झालं असेल, ह्यामुळं हा इकडे गेला असेल, त्यामुळं तिकडे गेला असेल. मला असं वाटतं की तर्क वितर्क असतात आपले, आपण त्याचा विचार करतो त्या पद्धतीने ते येत असतात. प्रत्येक राजकीय नेत्याची आता ज्याने 30-30, 35-35, 40-40 वर्ष राजकारणात घातले, तो जेव्हा असा एखादा निर्णय घेतो तेव्हा त्याच्या मागे त्याची काहीतरी विचार असणार आहे. आता तो आपल्याला माहित नाही की काय विचार आहे. त्याच्यामुळं प्रत्येकाची कोणत्या परिस्थितीत प्रत्येक जण निर्णय घेतो ही परिस्थिती वेगळी असते, आणि म्हणून सगळ्याच परिस्थिती काय संधी साधू असतात किंवा सगळ्याच परिस्थिती चुकीच्या असतात असंही मानण्याचं कारण नाही, किंवा सगळ्याच परिस्थिती काय विकासासाठी खरंच देशाच्या भल्यासाठी होतात असंही मानण्याचं काही कारण नाही. त्याच्यामुळं मला असं वाटतं की प्रत्येक केस टू केस बेसिसवर हे निर्णय होत असतात. परंतु हे झालं एक छोटंसं पिक्चर, पण जे लार्जर पिक्चर जे मी बघतोय की ज्याच्यामध्ये हे जे चाललंय, आणि हे फक्त महाराष्ट्रात चाललंय असं नाही, देशातल्या अनेक राज्यांमध्ये चाललेलं आहे, आणि हे पहिल्यांदाच चाललंय असंही नाही, हे पूर्वी पण झालेलं आहे. म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये अशी अनेक उदाहरणं पूर्वी पण झालेली आहेत. परंतु हे सगळं होत असताना म्हणजे हे इतक्या सहजरित्या जे व्हायला लागले आता, ह्याचं खऱ्या अर्थाने वाईट वाटतंय, आणि लोक ह्याच्यावर काहीच बोलत नाहीये. ह्याचं खऱ्या अर्थाने माझ्यासारख्याच्या मनामध्ये प्रश्नचिन्ह निर्माण झालंय, कोणालाच कसं काही वाटत नाही. आता ते पक्षाचे नेते आहेत, भाजपाचे मोठे नेते त्यांचं स्टेटमेंट होतं भाजपामध्ये चाललं. हो ना, मग तेच तर मी सांगितलं ना, गडकरी साहेबांचं आपण सगळे ऐकतोच ना. तर आपण बघतोय की तुम्ही सुद्धा काँग्रेसमध्ये होता, आणि काँग्रेसमध्ये आता जे काही जे पदाधिकारी आहेत किंवा जे ज्येष्ठ नेते आहेत ते काँग्रेसला सोडचिठ्ठी देत आहेत. कुठेतरी काँग्रेसमधूनच म्हणजे पाहिजे तसं त्यांना हे मिळत नाही आहे, पक्षाकडून पाठबळ मिळत नाही. आता काँग्रेसचं काही धोरण असेल, त्यांनी काही विचार केला असेल, त्यांना काहीतरी गॅरंटी असेल, त्यांना काहीतरी खात्री असेल की बाबा आम्ही असं करूनही आम्हाला चांगलं यश मिळणार आहे. आता तो प्रत्येकाने काय विचार केलाय त्यांनी कोर शीर्ष नेतृत्वाने किंवा त्या बाकीच्या नेत्यांनी, हे मी नाही सांगू शकणार. आपल्या उमेदवाराच्या वेळेस असाच प्रश्न निर्माण झालेला होता, कारण आपण सुद्धा काँग्रेसकडे इच्छुक होता, पण ऐनवेळी खरं तर काँग्रेसने वेगळा चेहरा दिला. आता काय जे झालं ते झालं, चांगल्यासाठीच झालं. चला. पक्षनिष्ठेचे मोठे मोठे झेंडे त्यांनी मिळवलेत आतापर्यंत, आणि तेच एकदम काँग्रेसमध्ये गेले, सॉरी भाजपमध्ये गेले, तर त्यावर तुमचं नाही, मी तेच बोललो ना की प्रत्येक नेता जेव्हा असं काही निर्णय घेतो तेव्हा त्याच्या पार्श्वभूमी काय आहे त्या निर्णयाची हे त्यालाच माहित असतं. कारण ते काय नवीन राजकारणी नाही किंवा लहान राजकारणी नाही किंवा अगदीच उतावीळ होऊन निर्णय घेणाऱ्यातले लोक नाही. काहीतरी विचारपूर्वक घेतला असेल. आता तो काय विचार केलाय आणि तो आपल्याला पटतो का नाही पटतो हा वेगळा विषय आहे, परंतु त्यांनी काय विचार केला असेल हे आपण नाही विचार करू शकतो. त्याला आदर्श विकास पर्व म्हणावं का नाही. आता असं आहे ना, ते आदर्शवरचा जो आरोप आहे ते इकडं असता नाही होता आणि तिकडं असता नाही होता. त्याच्यामुळं म्हणजे आदर्श मला वाटतं की त्याचं काही सांगू शकत नाही. भाजपनेच खरं तर आदर्शाचा आरोप त्यांच्यावरती केला होता, आणि त्याच पक्षात त्यांना द्यायची वेळ आलेली आहे. आणि जेव्हा पक्षात प्रवेश केला त्यावेळेला देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं की हा विकास पर्व आहे म्हणून हे येतात, म्हणून मग तो आदर्श विकास पर्व आहे का? आता कसं आहे, म्हणूनच मी सांगितलं की प्रत्येक जण जेव्हा निर्णय घेतो तेव्हा त्याची काय त्याच्या मागची भूमिका आहे हे त्यांनी स्पष्ट केली पाहिजे. बरं, भूमिका त्यांच्या मनात जी असेल, शेवटी एवढा मोठा माणूस ज्यांच्या वडिलांना मुख्यमंत्री पद पक्षाने दिलं, राज्यामध्ये देशामध्ये गृहमंत्री पद दिलं, स्वतः 2दा मुख्यमंत्री राहिले, असा माणूस असा एकदम जाईल का? काहीतरी तो विचार त्यांनी केला असेल. म्हणते 350 जास्त जागा आमच्या येतील, भाजपला अशी फोडाफोडीची गरज का बसते? इतका पण मिळत आहे. कसं आहे, त्यांनी काय इक्वेशन मांडलेलं आहे या आकड्याचं, हे ते त्या निष्पन्ना परत कसे आले हे तेच उत्तर देऊ शकतील की हे त्या आकड्यापर्यंत कसे पोहोचले.
दादा एक काय प्रश्न फक्त की जे काँग्रेसमधून जात आहे येत आहे तर काँग्रेसचं पुढं भविष्य काय आहे? म्हणजे संपेल काँग्रेस की काँग्रेस संपत नाहीत पक्ष म्हणा. नाही, आता गडकरी साहेबांनीच ते सांगितलंय ना की मजबूत काँग्रेसची गरज आहे देशाला. गडकरी साहेबांचंच एक वाक्य आहे. कारण कुठेही विरोधी पक्ष म्हणजे सत्ता कोणाच्याही येतील जातील तो भाग वेगळा आहे, परंतु विरोधी पक्ष मजबूत राहिला पाहिजे आणि त्यांनी लोकांच्या बाजू मांडल्या पाहिजे. कदाचित आज काँग्रेस विरोधी पक्षात असेल, उद्या कदाचित भाजप विरोधी पक्षात असेल, परंतु कुठेही विरोधी पक्ष संपावा आणि एकच पक्ष मजबूतीकरणाने पुढे यावा हे लोकशाहीच्या दृष्टीने चांगलं नसतं. त्याच्यामुळे मला निश्चित खात्री आहे की तो बॅलन्स होत राहील इथून पुढच्या काळातही. गडकरी साहेब सुद्धा